आपण गेल्या तासाला वाक्य रूपांतर मध्ये वाक्य प्रकार पाहिले होते. आशयावरून वाक्य प्रकार आणि क्रियापदावरून वाक्य प्रकार आपण पाहत होतो. त्यामध्ये आशयावरून 3 प्रकार आपण पाहिले होते. आशयावरून विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी तिन्हीचं विश्लेषण देखील आपण पाहिलेलं होतं आणि क्रियापदाच्या रूपावरूनचं आपल्याला घ्यायचं होतं. विधानार्थी वाक्य नेमकं साधं सोपं सरळ असलेलं वाक्य हे होकारार्थी असू शकतं, नकारार्थी असू शकतं, हे आपण पाहिलेलं होतं. दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, ते प्रश्नचिन्ह असतं, प्रश्नार्थक शब्द असतात, त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतात. ते वाक्य देखील होकारार्थी आणि नकारार्थी असू शकतं. तिसरा प्रकार आपण पाहिला होता उद्गारार्थी वाक्य, मनातील भाव उत्कटपणे किंवा उत्स्फूर्तपणे व्यक्त करणारी जी भावना असते ते उद्गारार्थी वाक्य. विशेषतः उद्गारार्थी शब्द अरे बापरे, किती छान, किती सुंदर, अरेच्छा, अबब असे जे शब्द आहेत ते सगळे उद्गारार्थी शब्द आहेत आणि तो एखादा शब्द त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये असतो आणि उद्गारवाचक चिन्ह तेव्हा उद्गारवाचक वाक्य होतं. हे 3 प्रकार आपण पाहिलेले होते. आता दुसरा जो प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून, तो प्रकार आपल्याला पाहायचा आहे. आता त्यातला पहिला जो प्रकार आहे स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य कुणाला म्हणायचं? ज्या वाक्यातील क्रियापदाचं रूप नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं, काळाचा बोध करणारं वाक्य. आता तुम्ही स्वार्थी म्हणजे शब्दशः अर्थ घेतला तर स्वतः फक्त काळ. आपण वाक्यरचना पाहत असताना कर्ता, कर्म, क्रियापद ही 3 रूपं एका वाक्यामध्ये असतात. कर्ता, आता मुले शाळेत खेळत गेली. मुले हा शब्द काय झाला? कर्ता झाला आणि शाळेत हे झालं कर्म आणि गेली काय झालं? क्रियापद. आणि क्रियापदाच्या रूपावरून म्हणजे फक्त काय होतं? काळ लक्षात येतो, काळाचा बोध होतो की हे गेले, हे घडलं, हे असं झालं, फक्त ही गोष्ट आपल्या लक्षात येते तेव्हा स्वार्थी वाक्य होतं. तुम्हाला स्क्रीनवर पाहू शकता, मुले शाळेत गेली, मुले शाळेत जातात, मुले शाळेत जातील असे शब्द. किंवा खेळाडू मैदानावर सराव करतात, मनुष्य इंगळी अति दारुण आहे, हे तुमच्या पुस्तकातलं वाक्य आहे. मनुष्य इंगळी अति दारुण भारुडामधलं हे वाक्य आहे. ते अति दारुण म्हणजे भयंकर आहे. संत एकनाथ महाराजांनी भारुडातून लोकशिक्षण दिले. फक्त दिले म्हणजे ह्या क्रियापदावरून आपल्याला फक्त काळाचा बोध होतो, त्याला स्वार्थी वाक्य म्हणायचं. ह्याच्यामधले जे 4 प्रकार आहेत, पहिलं प्रकार स्वार्थी वाक्य, दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य ज्याच्यामध्ये आज्ञा आहे. वाक्य आता आज्ञा केलेली आपल्याला कळतेच का नाही? आता घरामध्ये जवळजवळ पालक जे बोलतात ती सगळी आज्ञा असते, आज्ञा असते, सूचना असते. पहा, घरामध्ये जे बोलतात असं कर, तसं कर, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, हे सगळ्या आज्ञा. किंवा आशीर्वाद, आपण बऱ्याच वेळा पाया पडतो. पहा, आशीर्वाद देतात. काय देतात आशीर्वाद? सौभाग्यवती भव. झालं असेल तर सौभाग्यवती भव म्हणतात. अष्टपुत्र भव. आता कोण म्हणत नाही अष्टपुत्र, पण पूर्वीचे आशीर्वाद असं असायचे की आशीर्वाद लहानांना आशीर्वाद पत्रामध्ये लिहितो. आशीर्वाद पर वाक्य असेल तर ते आज्ञार्थी वाक्य प्रकारामध्ये येतं. कोणकोणतं येतं पहा? ज्या वाक्यामध्ये आज्ञा आहे, आशीर्वाद आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे, उपदेश आहे, अशा सगळ्या गोष्टी त्या ज्या वाक्यामध्ये असेल त्याला काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. पहा, कोणकोणत्या गोष्टी आज्ञा त्या वाक्यामध्ये आज्ञा केलेली असेल.
आशीर्वाद दिलेला असेल, देवाकडे प्रार्थना केली असेल. आता देवाला आपण प्रार्थना करतो की आता बरेच जण प्रार्थना करतात, परमेश्वरा हा करोना लवकरात लवकर संपू दे आणि मला कॉलेजला जायला मिळू दे. प्रार्थना आहे ही, विनंती. एखाद्याला आपल्याला काय पाहिजे असेल तर आपण विनंती करतो की असं नाही. उपदेश, मोठी माणसं शक्यतो उपदेश करतात. शिक्षक शाळेमध्ये असं कर, तसं कर, अभ्यास कर, हे कर, उपदेश. आणि सूचना येतात. आता सुरुवातीला आपण म्हणालं की तुम्हाला काही सूचना सांगायच्या आहेत. हे सगळे प्रकार कुठल्या वाक्य प्रकारामध्ये येतात? आज्ञार्थी वाक्य प्रकारामध्ये येतात. काही उदाहरणं देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ती खिडकी लावून घे. लावून घे म्हणजे आज्ञा आहे, आणि ती खिडकी पहिला अगोदर लाव बघू अशी सूचना असेल, ती ऑर्डर असेल, सूचना असेल. आशीर्वाद, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. 10वी जसं यशस्वी झाल तसंच तुम्ही अभ्यास केला तर 12वी देखील चांगल्या गुणानं तुम्ही पास व्हाल. अभ्यास चांगलं केला तर तुमचं जीवन यशस्वी नक्कीच होईल. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आशीर्वाद आहे. प्रार्थना, देवा मला सद्बुद्धी दे. देवाकडे प्रार्थना मागतो आपण. विनंती, कृपया मला तुझे पुस्तक दे. ह्यास उपदेश दिलेला आहे. तसंच सूचना, मंदिरामध्ये तुम्ही जात असाल तर बऱ्याच वेळा चपला कुठेही ठेवतात. पादत राहणे म्हणजे चपला मंदिरामध्ये गेल्यानंतर तसा शब्द असतो पहा, इथे ठेवावीत किंवा इथं ठेवू नयेत. तशा सूचना कॉलेजमध्ये, ज्या सूचना काही बदल झाला, सुट्टी असेल तर तुम्हाला सूचना येतात. हे सगळे प्रकार कशामध्ये येतात? आज्ञार्थी वाक्य प्रकारामध्ये येतात. पुढचा प्रकार पहा, विंधर्ती वाक्य. विंधर्ती वाक्य, विद्यार्थी वाक्य नाही बरं का. विद्यार्थी द दप्तराचा येतो, इथं ध धनुष्याचा आहे. विंधर्ती वाक्य. आता विंधर्ती वाक्य म्हणजे काय? या वाक्यामध्ये कर्तव्य, शक्यता होईल असं घडू शकेल, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा त्या वाक्यावरून बोध होतो. कर्तव्य आहे. अभ्यास करणं हे तुझं कर्तव्य आहे. विद्यार्थ्याचं प्रथम कर्तव्य काय आहे? अभ्यास करणे, मोठ्यांचा आदर करणे, आईवडिलांचा आदर करणे, गुरुजनांचा आदर करणे, हे म्हणजे कर्तव्य. कर्तव्य वाक्यामध्ये दिसून येत असेल तर ते विंधर्ती वाक्य आहे. शक्यता आहे. बहुतेक संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, किंवा समजा आपलं कोणीतरी गावाला गेलं असेल, आपले मैत्रीण गावाला गेले असेल, कधी येणार आहेत ते आज येण्याची शक्यता आहे. आता योग्यता, तशीच योग्यता, तू चांगल्या मार्कानं पास होऊ शकते, तुझी त्या योग्यता आहे. एखादं पद, एखादी गोष्ट करायची आहे, मग आपल्या मनामध्ये भीती असते, माझ्या हातून हे होऊ शकेल का नाही, अडचण येईल का, मग ते काम करण्यास तू अगदी योग्य आहेस असं सांगणं. इच्छा, आपल्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतात त्या आपण बऱ्याच वेळा बोलून दाखवतो. तो इच्छा असलेलं देखील काय? विंधर्ती वाक्य. हे शब्द पहा, तुम्हाला लक्षात ठेवायचं. विंधर्ती म्हणलं की कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा हे शब्द लक्षात ठेवा. जसं तुम्ही आज्ञार्थामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना हे शब्द लक्षात ठेवा. आणि विद्यार्थीमध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा हे शब्द लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इथं सहज 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळतात. उदाहरणं दिलेलं आहे तुम्हाला कर्तव्याचं. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. शक्यता, आज बहुतेक पाऊस पडेल. योग्यता, अंगी धैर्य असणारच कठीण काम करू शकतो. कुणीही काम करू शकेल का? ज्याच्या अंगामध्ये धैर्य आहे. कसलंही कठीण काम असलं, कसलंही संकट असलं तर त्याला पार करू शकतो. म्हणजे त्या माणसाचे ते काम करण्याची योग्यता आहे. इच्छा, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. आता पहा, तिकडं तुम्हाला
सूचनामध्ये काय होतं, तुम्ही वाक्य वाचलं असाल. दोन्हीतला फरक कशा पद्धतीचा आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. दोन्हीतला फरक लक्षात येतो का पहा. विद्यार्थी वाक्य सगळ्यांच्या लक्षात आलं. आता पुढचं प्रकारामधला शेवटचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. आता संकेत म्हणजे कळतं तुम्हाला. आता आकाशात ढग जमले की आपल्याला काय वाटतं, आता पाऊस पडेल, पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारं सुटलं, अगदी आभाळ काळं झालं, पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे इथं ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी पाऊस. शक्यतो या वाक्यामध्ये जर तर असण्याची शक्यता आहे. संकेतार्थीमध्ये जर आणि तर लक्षात ठेवा. आकाशात ढग जमले तर पाऊस नक्की पडेल. जर आणि तर ही जोडी शब्दांची किंवा तर हा शब्द लक्षात ठेवा. संकेत, आपल्याला संकेत मिळाला, कुठला तरी संकेत मिळतो. उदाहरण इथं दिलेलं आहे पहा. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. तर इथं शब्द आहे पहा. आता मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन. आता जर आणि तर आणि वरच्या वाक्यामध्ये फक्त तर आहे. म्हणजे अट असेल किंवा संकेत दिला असेल, तसा अर्थ निघत असेल तर त्याला संकेतार्थी वाक्य म्हणायचं. वरचे 3 प्रकार आणि म्हणजे आशयावरूनचे 3 प्रकार आणि क्रियापदावरूनचे 4 प्रकार असे 7 प्रकार आपल्याला अभ्यासाला आहेत. मुख्य परीक्षेला हे येणार, हे तुम्हाला माहितीसाठी आहे. वाक्य रूपांतर कसं करायचं हे आपल्याला परीक्षेला येणार आहे. हे आत्तापर्यंतचे 7 प्रकार जे आहेत ते तुम्हाला माहितीसाठी, ते वाक्य कळावेत म्हणून ह्याच्यासाठी आहे. खरं जे आहे ते तुम्हाला वाक्य रूपांतर जे करायचं आहे ते वाक्य रूपांतर तुम्हाला पाहायचं आहे. आता वाक्य रूपांतरमध्ये काय असतं तुम्ही पहा. मी ते प्रकार तुम्हाला पान नंबर पुस्तकामध्ये देखील ते आहे. पान नंबर तुम्हाला पुस्तकामधलं 114 ते 115 आहे. 112 पासून तुम्हाला स्क्रीन दिसते आहे. हो सर. आता वाक्य रूपांतर मध्ये खरं परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आत्तापर्यंतची ही माहिती होती. परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला हेतून पाहायचं आहे. आता वाक्य रूपांतर आपल्याला करायचं आहे. प्रश्न कसा असणार आहे तुम्हाला. आता एक प्रश्न कसा येतो पहा परीक्षेमध्ये. 4 वाक्य दिलेले असतील आणि त्यातला एक वाक्य, म्हणजे आता समजा आहे प्रश्नार्थी वाक्य ओळखा. 4 वाक्य दिलेले आहेत, त्यामधलं प्रश्नार्थी वाक्य कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. हे 1 मार्काला असेल. आणि दुसरं काय असेल, दुसरं जे असेल ते सूचनेप्रमाणे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे बदल करा. मग कंसामध्ये काय दिलं असेल, उद्गारवाचक वाक्य बनवा. मग तुम्हाला वाक्य दिलेलं असेल आणि खाली मात्र तुम्हाला वाक्य दिलेले नसतील, तुम्हाला त्या ठिकाणी वाक्य बदल करून स्वतः लिहायचं आहे. तिथं पर्याय दिलेले नसतील. एकाला पर्याय असतील आणि एकाला ते तुम्हाला लिहायला सांगितले असतील. अशा पद्धतीचे 2 प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही ठळक मुद्दे इथं घेतलेले आहेत की वाक्याचं रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होऊ नये.
आता पहा, वाक्य रचना आणि वाक्याचा अर्थ या दोन्हीमध्ये फरक आहे. वाक्याची रचना म्हणजे शाब्दिक रचना बदललं तर चालतंय, शब्द बदललं तर चालतात, पण वाक्याचा अर्थ मात्र अजिबात बदलला नाही पाहिजे. वाक्याचा अर्थ तुम्ही कुठल्याही प्रकारामध्ये वाक्य करा तर वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, जे मूळ वाक्य आहे तेच राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता वाक्याच्या अर्थाला वाक्य रूपांतराचे कसं आहे पहा, वाक्याच्या अर्थाला कुठेही बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. आपल्याला हे वाक्य रूपांतर 4 प्रकारे येणार आहे. आता ते 4 प्रकार एकत्र मी घेतलेले नाहीत. जे 7 प्रकार आपल्याला अगोदर अभ्यासले त्याच्यावर आधारित आपल्याला 4 प्रकार येणार आहेत. 4 प्रकार कोणते असणार आहेत की प्रश्नार्थी आणि विधानार्थी. प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्याचं विधानार्थी वाक्य बनवा, किंवा विधानार्थी वाक्य असेल तर प्रश्नार्थी वाक्य बनवा. उद्गारार्थी वाक्य असेल तर विधानार्थी बनवा, किंवा विधानार्थी वाक्य असेल तर उद्गारार्थी बनवा. आज्ञार्थी वाक्य असेल तर विधानार्थी. म्हणजे विधानार्थी शब्द इकडं आहेच पहा. विधानार्थी मग आपल्याला कुठला प्रकार येणार? विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी, हे 6 प्रकार पहा. लक्षात येते का? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी असे प्रकार आपल्याला वाक्य रूपांतरासाठी परीक्षेला येणार आहेत. आता पहिला जो प्रकार आहे, आता वाक्य रूपांतरचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. विधानार्थी आणि होकारार्थीचं इथं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. काय उदाहरण दिलेलं आहे? लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते. हे दुःख होते हे काय झालं? विधानार्थी वाक्य झालं. मग याचंच आता हे विधानार्थी वाक्याचं होकारार्थी बनवायचं आहे. मग होकारार्थी बनवायचं असेल तर शब्द बदलतात. काय बदलतात शब्द? त्याचं होकारार्थीच्या जाग्यात नकारार्थी शब्द येतो, आणि नकारार्थीचं होकारार्थी बनवायचं असेल तर नकारार्थी शब्द त्या वाक्यातून जातो. आता नकारार्थी वाक्य कसं केलं आहे पहा. लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. आनंद होत नाही म्हणजे दुःख होते. म्हणजे दुःखाचा विरोधार्थी शब्द आनंद आणि आनंदाचा विरोधार्थी शब्द दुःख असं घेतलेलं आहे. म्हणजे विधानार्थीचं होकारार्थी वाक्यामध्ये असा बदल, किंवा होकारार्थीचं नकारार्थी वाक्यामध्ये बदल करत असताना अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणकोणते वाक्यप्रकार शिकायचे आहे? खाली दिलेला आहे पहा. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी आणि नकारार्थी. आता जो पहिला प्रकार आहे तो प्रश्नार्थी दिलेला असेल त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं. पहिला प्रकार बरं का. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य किंवा विधानार्थी दिला असेल त्याचं प्रश्नार्थिक वाक्य करायचं. आता ह्याच्यामध्ये नियम हे बदलत असताना नियम काय दिलेले आहेत पहा. प्रश्न मगाशी मी सांगितलं तुम्हाला, होकारार्थी असेल तर वाक्य नकारार्थी, आणि नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य आपल्याला होकारार्थी करायचं आहे. प्रश्न विचारलेला असतो पण तिथं उत्तराची अपेक्षा नसते, नाहीतर प्रश्न विचारला की उत्तर तिथं द्यावं लागतं का असं वाटेल. अशा अर्थानं ते नाही. फक्त होकारार्थीचं नकारार्थी आपल्याला करायचं आहे. म्हणजे बदल काय होतो? फक्त नकारार्थी शब्द त्या वाक्यामध्ये येतो. उदाहरण पाहूया आपण. आता उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. हे वाक्यप्रकार कोणता आहे?
होकारार्थी 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 वाक्य आहे. जर होकारार्थी सर होकारार्थी सोडून जर दुसरं वाक्य प्रकार कोणता आहे तर तुम्ही सांगू शकाल का? प्रश्नार्थी हां, प्रश्नार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे हे देखील तुम्ही सांगू शकाल. म्हणजे प्रश्नार्थी देखील वाक्य आहे आणि होकारार्थी. मग तुम्हाला विचारलेलं काय आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता इथं विधानार्थी आहे पण होकारार्थी आहे. मग त्याचं वाक्य रूपांतर काय झालं? आम्ही तुमचे उपकार मुळी विसरणार नाही. आता हे नकारार्थी म्हणजे मुळी विसरणार नाही, विसरूच विसरणार नाही. नाही हा शब्द नकारार्थी आला. आम्ही तुमचे उपकार मुळी विसरणार नाही. लक्षात येतं आहे होकारार्थीचा अर्थ बदलला का इथे? आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? कसे विसरू म्हणजे मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरू शकणार नाही असा अर्थ. आणि नकारार्थी जरी वाक्य दिलं तर तुमचे उपकार मुळी विसरणार नाही म्हणजे तेही जन्मभर म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच होतो. फक्त शब्दामध्ये बदल आहे, वाक्याच्या रचनेमध्ये बदल आहे. दुसरं एक उदाहरण पहा. स्वतःच्या अभ्यासाची काळजी नको का? कोण करणार आपल्या अभ्यासाची काळजी? आई वडील? आपण आई वडील करणार का शिक्षक करणार काळजी? मला वाटतं हे तिघच काळजी करतात, करणारा अभ्यास करतच नाही. स्वतःच्या अभ्यासाची काळजी नको का नकारार्थी. आणि त्याचं आता इथं होकारार्थी बनवायचं आहे. स्वतःच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी. लक्षात येत आहे? येस सर. थोडं आता 11पर्यंत वेळ आहे. 11पर्यंत काय आपलं संपणार नाही. थोडं वेळ वाढवून हे संपवायचं का वाक्य रूपांतर? हो सर. हां हो चालेल. हां. आता दुसरा प्रकार आहे उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे रूपांतर. आता उद्गारार्थी वाक्य दिलं असेल त्याचं विधानार्थी वाक्य कशा पद्धतीनं करायचं? आता इथं मूळ लक्षात काय ठेवायचं? वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य बदल करायचा आहे. आता सुरुवातीला आपण पाहिलं जर उद्गारार्थी वाक्य असेल तर अगदी विस्मयकारक उत्स्फूर्तपणे विस्मयकारक बोलणं त्या ठिकाणी असतं. तीव्र परिणामकारक दाखवण्यासाठी उद्गारार्थी शब्दाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे अरे बापरे वगैरे वगैरे असे, अरे अरे, अरेच्छा असे जे शब्द आहेत ते उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण त्याचा उपयोग करतो. मग फक्त त्या ठिकाणी काय घ्यायचं? विपुलता स्पष्ट करण्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरायचे आहेत. पहा, उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवत असताना किंवा विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य बनवत असताना ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की उद्गारवाचकचं विधानार्थी करताना शब्द लक्षात ठेवा. खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरायचे आहेत. उदाहरण पहा. केवढा मोठा साप हा. आपण म्हणतो अरे बापरे किती मोठा साप रे. आता वाक्याचं सांगण्याचे प्रकार वेगवेगळे. इथं काय? केवढा मोठा साप हा. आणि काही जण असं म्हणतात अरे बापरे किती मोठा साप रे. दोन्हीचा अर्थ एकच होतो. दोन्हीही उद्गारवाचक वाक्यच आहेत. मग याचा उद्गारार्थी वाक्य आहे. आता आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. मग इथं पहा जे 4 शब्द दिले, खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द घालून आपल्याला ते वाक्य बनवायचं आहे. हा साप प्रचंड मोठा आहे. हा साप प्रचंड मोठा आहे हे साधं सरळ सोपं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य झालं. दुसरं वाक्य दिलेलं आहे. ही मूर्ती खूप सुंदर आहे. साधं सोपं सरळ वाक्य आहे. ही मूर्ती खूप सुंदर आहे. आता विधानार्थी वाक्य बनवत असताना इथं दिलंय तशाच पद्धतीनं होईल असा उद्गारार्थी वाक्य बरं का. याच्यात बदल देखील होऊ शकतो. किती सुंदर आहे ही मूर्ती. आता तुम्ही दुसऱ्या पद्धतीने हे वाक्य बनवू शकता. तुम्ही नंतर प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणजे किती सुंदर आहे ही मूर्ती असं म्हटलेलं आहे. अरेच्छा किती सुंदर मूर्ती आहे असं देखील आपण म्हणतो. अरे वा
काय सुंदर मूर्ती आहे असं देखील आपण म्हणू शकतो. इथं फक्त किती साधं. आता तुम्ही उद्गारवाचक वाक्य बनवत असताना अरे बापरे, अरे चा, अरे रे असे शब्द, अबब असे शब्द तुम्ही वापरू शकता आणि वापरून ते अधिक सुंदर वाक्य बनवू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाक्याचा अर्थ बदलू नये ही गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार पहा, आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता आज्ञार्थी असलेलं, आज्ञार्थीमध्ये तुम्हाला आठवत असेल आज्ञार्थामध्ये कोणकोणते शब्द सांगितले होते, आठवतं का? सांगा बघू एखादा दुसरा शब्द आज्ञार्थी वाक्यामध्ये. आज्ञा, हां, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना हे शब्द म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये असतात असं आपण पाहिलेलं होतं. आता आज्ञार्थी वाक्यात आज्ञा तर अभिप्रेत आहे, विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत आहे. साधं सरळ सोपं जे वाक्य आपण सहज बोलतो ते विधान म्हणजे विधानार्थी वाक्य आहे. या वाक्याचं परस्पर रूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यावा. आता पहा साधं उदाहरण, तू नियमित व्यायाम कर. सल्ला दिला कोणीतरी, आज्ञा केली की तू असा काळी पैलवान आहेस, तुझं शरीर आजारी पडतेस म्हणून तू काय कर, जरा व्यायाम कर दररोज. असं सांगतात ना आपल्याला, बरेच जण सांगतात सकाळी लवकर उठावं, थोडा वेळ व्यायाम करावं, योगासन करावं असं आपल्याला सांगतातच ना. तसं एकानं सांगितलं तू नियमित व्यायाम कर, ही आज्ञार्थी झाली. आता विधानार्थीचं काय, तू नियमित व्यायाम करावास, तू नियमित व्यायाम करायला हवे असं देखील तुम्ही वाक्य घेऊ शकता. करत जा असं पण होऊ शकतं विधानार्थी. साधं सोपं सरळ वाक्य आपल्याला एक बनवायचं आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचत राहावे. विधानार्थी वाक्य आहे. आता त्याचा आज्ञार्थी करायचा आहे. काय होणार, ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचत राहा. म्हणजे सल्ला, आपण सल्ला देत असताना दुसऱ्याला सांगतो असं कर तसं कर असं जे सांगतो ना, तीच आज्ञा आहे. तशाच पद्धतीने सल्ला देणे थोडक्यात आहे. म्हणजे ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचत राहावे असं म्हणतात तेव्हा त्याला ज्ञान मिळतं. मग आज्ञार्थी वाक्यामध्ये काय येईल, तू भरपूर वाचत राहा म्हणजे सांगायचं आहे. तिसरा प्रकार. चौथा प्रकार, शेवटचा प्रकार पहा, होकारार्थी वा नकारार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. हे काही आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, वाक्याच्या अर्थामध्ये बदल झाला नाही पाहिजे. आणि इथं वापरायचं आहे आपल्याला त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही. म्हणजे नकारार्थी शब्द येतो मूळ विरुद्धार्थी शब्द वापरल्यानंतर. आपण दुःख आणि आनंद या शब्दाचं अगोदर उदाहरण पाहिलेलं होतं. इथं देखील तसे 2 उदाहरणं दिलेले आहेत. दिनेशचे हे चित्र खराब आहे, हे होकारार्थी खराब आहे. म्हणजे याचं नकारार्थी काय होणार, दिनेशचे हे चित्र चांगले नाही. खराबच्या विरोधार्थी चांगले आणि चांगल्याच्या विरोधार्थी खराब, म्हणजे चांगले नाही, नकारार्थी. दुसरं वाक्य तसंच दिलेलं आहे, अधिकाराचा गैरवापर करू नये. नकारार्थी वाक्य, करू नये. नकारार्थी शब्द आला की नकारार्थी वाक्य. आणि तेच होकारार्थी कसं बनवलेलं आहे, अधिकाराचा योग्य वापर करावा. इथे म्हणजे अशा पद्धतीनं हे 4 प्रकार जे आपल्याला बनवायचे आहेत. ते पुढचं जो भाग आहे तो समास देखील आपण पुढच्या तासाला घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही शंका मला विचारू शकता, आता काही शंका असल्या तर.